हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ॲग्री इंडिया. तर विद्यार्थी मित्रांनो, BSc ॲग्रिकल्चरसाठी 5व्या सत्रामध्ये आणि BSc हॉर्टिकल्चरसाठी 6व्या सत्रामध्ये एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट अँड बिझनेस कम्युनिकेशन हा जो कोर्स आहे, या कोर्सबद्दल आपण लेक्चर सिरीज घेत आहोत. आणि या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचं आहे असेसमेंट ऑफ एंटरप्रेन्योरशिप स्किल्स, आयडेंटिफाईंग पोटेन्शियल एंटरप्रेन्योर्स. तर याच्यामध्ये जे एंटरप्रेन्योर्स होणार आहेत त्यांच्याकडे कोणकोणते स्किल कौशल्य असले पाहिजेत, त्याचप्रमाणे ते ओळखायचे कसे हे आपल्याला या लेक्चरमध्ये पाहायचं आहे. एंटरप्रेन्योर म्हणजेच एक उद्योजक, आणि तो उद्योजक सक्सेसफुल होण्यासाठी कोणकोणते स्किल त्याच्यापाशी असले पाहिजेत. तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या ॲग्री गाईड इंडिया या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअपला सुद्धा आमच्याशी जॉईन होऊ शकता. या सर्वांची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर पहिल्यांदा सो लेट्स डिस्कस अबाउट आयडेंटिफाईंग पोटेन्शियल एंटरप्रेन्योर्स. जर एखादा उद्योजक असेल तो सक्सेसफुल केव्हा होतो, जर त्याच्याकडे नॉलेज असेल, स्किल्स असतील, एक्सपिरियन्स असेल, आणि या सर्वांचं मिळून जे मोठं बिगेस्ट पोटेन्शियल जे असतं तेच एखाद्या उद्योजकाला यशस्वी बनवतं. In order to run the enterprises effectively, it is essential to identify entrepreneurs having potential to manage the affairs. तर याच्यामध्ये सर्व जे एंटरप्राइजेस मधील जे सर्व कार्य असतील ते चांगल्या प्रकारे चालण्यासाठी जो उद्योजक आहे त्याच्याकडे सर्व जे अफेअर्स असतील, ज्या गोष्टी असतील, काही जी कार्य असतील ते मॅनेज करण्याचं पोटेंशियल असलं पाहिजे. उसके पास पोटेंशियल होना चाहिए. सभी जो कार्य होते हैं, सब जो काम है एंटरप्राइज में, ते पूर्णपणे करण्यासाठी these potential entrepreneurs are to be identified and developed by providing them training and other opportunities. जे एंटरप्रेन्योर्स आहेत त्यांनी जे अपॉर्च्युनिटीज आहेत, जे पुढील सर्व ज्या पोटेन्शियल आहेत, हे सर्व कशावरून ओळखून येतं, त्यांना जे ट्रेनिंग आणि ज्या बाकीच्या अपॉर्च्युनिटी दिल्या आहेत याच्यावरूनच एखाद्या एंटरप्रेन्योरचं पोटेंशियल दिसून येत असतं. कोई भी एंटरप्रेन्योर का जो भी पोटेंशियल है वो दिख के सामने आता है, जो भी उसे ट्रेनिंग प्रोवाइड कर दी गई है और जो अपॉर्चुनिटीज उसे मिले हैं, इस पे ही जो भी एंटरप्रेन्योर होगा उसके पोटेंशियल दिखाई देता है. सो लेट्स डिस्कस अबाउट सम पोटेंशियल्स which makes individual good entrepreneur. तो हम बात करेंगे पोटेंशियल्स की जो भी गुड एंटरप्रेन्योर बनने में मदद करती है. सो फर्स्ट इज नॉलेज ऑफ मैन, कस्टमर्स एंड प्रोडक्ट्स. सो अ गुड एंटरप्रेन्योर मस्ट नो हिज मैन इन द यूनिट, कस्टमर्स एंड प्रोडक्ट्स ऑफ हिज यूनिट. जो भी सक्सेसफुल एंटरप्रेन्योर होगा उसे पता ही होना चाहिए उसके यूनिट के बारे में, उस यूनिट में जो भी वर्कर्स एम्प्लॉयज है उनके बारे में, कस्टमर्स के बारे में, जो प्रोडक्ट्स यूनिट में बनाया जाता है उसके बारे में. तर जे भी एंटरप्रेन्योर्स असतील त्यांना आपल्या युनिटमधील काम करणाऱ्या सर्व व्यक्तींबद्दल माहिती असली पाहिजे. कस्टमर्स आपल्याला कोणते मिळणार आहेत, त्याचप्रमाणे आपण कोणते प्रोडक्ट्स तयार करत आहोत याच्याबद्दल सर्व माहिती त्या एखाद्या व्यक्तीला असली पाहिजे.
आणि जर ही माहिती त्या व्यक्तीला असेल तरच तो एक चांगला एंटरप्रेन्योर, चांगला उद्योजक बनू शकतो. सेकंड पोटेन्शियल दॅट इज कॉन्टॅक्ट विथ युनिट. सो गुड एंटरप्रेन्योर मस्ट स्टे इन कॉन्टॅक्ट विथ युनिट which will help him in knowing wants and requirements of unit. अगर एंटरप्रेन्योर अपने यूनिट के कांटेक्ट में रहेगा तभी उसे पता चलेगा उस यूनिट के वांट्स क्या है और रिक्वायरमेंट्स क्या है. जर उद्योजक त्याच्या युनिटच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल, त्याच्या युनिटवर तो भेट देत असेल कायमस्वरूपी, तरच त्याला समजणार आहे ते आपले जे युनिट सुरू केलेलं आहे, आपला जो उद्योग आहे त्याच्यामध्ये काय गरजा आहेत, काय त्याला कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे हे समजून येईल, तरच तो चांगला एक उद्योजक बनू शकतो. सो थर्ड पोटेन्शियल दॅट इज गुड लिसनर. अ गुड एंटरप्रेन्योर मस्ट गुड लिसनर अँड इट्स लिसनिंग हैबिट विल हेल्प टू मेक कस्टमर्स हैप्पी. अगर एंटरप्रेन्योर दूसरों की बात नहीं सुनना चाहता तो उसे नए आइडियाज भी नहीं मिलेंगे और कस्टमर्स भी हैप्पी नहीं रहेंगे. जर एखादा उद्योजक त्याचे जे कस्टमर्स आहेत त्यांचं ऐकून घ्यायची क्षमता जर तो ठेवत असेल तरच त्याचे जे कस्टमर आहेत ते हॅपी राहणार आहेत, आनंदी राहणार आहेत आणि पुढे त्याचा उद्योग वाढण्यासाठी मदत होणार आहे. जर एखादा उद्योजक असेल त्याच्याकडे एखादी जर व्यक्ती एखाद्या त्याच्या प्रोडक्टबद्दल तक्रार घेऊन आली आणि हा जर उद्योजक त्या कस्टमर सोबत वाद घालत बसला आणि त्याला ती वस्तू बदलून देण्यासाठी किंवा त्याचं रिप्लेसमेंट देण्यासाठी त्याने नकार दिला, तर हा जो व्यक्ती आहे, हा जो कस्टमर आहे तो नाराज होईल, वो नाराज होगा और अगली बार हे जी कंपनी आहे या कंपनीपासून प्रोडक्ट घेण्यासाठी तो विचार करणार. सो गुड एंटरप्रेन्योर मस्ट हॅव और मस्ट being a good listener. So fourth potential that is foresee problems. Carefully seeing problems will help to manage stress and will help in avoiding internal and external breakdowns. तर एखाद्या जर एंटरप्रेन्योरने आपले जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स जर का मॅनेज करू शकत असेल तरच त्याच्या डोक्यावर जो स्ट्रेस आहे तो कमी होणार आहे आणि जर तो ते प्रॉब्लेम्स केअरफुली हँडल करत असेल तर त्याच्यामध्ये उद्योगामध्ये येणारे इंटरनल आणि एक्सटर्नल ब्रेकडाउन सुद्धा तो रोखू शकेल. आता इंटरनल ब्रेकडाउन म्हणजे काय असणार आहे पहा. जो भी वर्कर्स होंगे, एम्प्लॉयज होंगे, उनके साथ कोई प्रॉब्लम्स होगी, दिक्कत होगी, अगर उस प्रॉब्लम्स को केयरफुली अगर एक एंटरप्रेन्योर समझ सकता है तब जो भी एम्प्लॉयज़ वर्कर्स होंगे वो भी खुश रहेंगे. और एक्सटर्नल में क्या होगा, जो भी मार्केट स्ट्रैटेजीज है, बिजनेस मॉडल है, प्रोडक्ट्स, अवेलेबिलिटी ऑफ प्रोडक्ट्स, ये सभी जो प्रॉब्लम्स होगी वो एक्सटर्नल में होगी. सो फिफ्थ potential that is show concern to man and products. This will help in resolving internal conflict. जो भी एंटरप्रेन्योर होगा वो एंटरप्रेन्योर अपने यूनिट में जो भी वर्कर्स, एम्प्लॉयज है, प्रोडक्ट्स है, उसके बारे में कंसर्न होना चाहिए. उसे इन सभी बातों की जानकारी होनी चाहिए. आणि जर एखाद्या एंटरप्रेन्योरने सर्व गोष्टींची माहिती आपल्याजवळ ठेवली तरच तो आपले जे इंटरनल प्रॉब्लेम्स आहेत, कन्फ्लिक्ट्स आहेत ते सोडवू शकणार आहे. तर हे आहेत 5 पोटेन्शियल. 6वं जे पोटेन्शियल असणार आहे ते असणार आहे कूल अँड फेअर.
आता हे का महत्त्वाचं आहे पहा. मॅन मे लूज टेम्पर बट एंटरप्रेन्योर मस्ट कीप काम and try to understand the facts. This will help him in problem solving without emotionally involving in it. तर एखादा जर सामान्य व्यक्ती असेल तर तो त्याचा शांतपणा सोडून मोठ्या वादाच्या भावनेमध्ये येत असतो. असं न करता जो एंटरप्रेन्योर आहे त्याने कायम शांत राहिलं पाहिजे, शांत डोक्याने विचार केला पाहिजे आणि जो प्रॉब्लेम आहे त्याच्यावरती जे गोष्टी आहेत त्या शांतपणे ऐकून घेतल्या पाहिजेत आणि त्याच्यावरती त्याने मंथन केलं पाहिजे. आणि जर असे केलं तरच तो एखादा प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो की त्या गोष्टीमध्ये इमोशनली अटैचमेंट न होता. अगर एंटरप्रेन्योर ने टेम्पर लूज किया तो वो चिड़चिड़ा बन जाएगा, और अगर उसने कामली एंड फैक्ट्स को अंडरस्टैंड किया तभी वो इमोशनली अटैच न होके प्रॉब्लम सॉल्व कर देगा. तो कूल एंड फेयर इट इज मोस्ट important potential that every entrepreneur must to be know. 7th, that is take up responsibility. तर सर्व जे उद्योग आहेत त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स, कन्फ्लिक्ट्स ह्या येतच असतात, परंतु एखाद्या उद्योजकाकडे अशी एक रिस्पॉन्सिबिलिटी पाहिजे की ज्याला मोठं धाडस लागतं आणि हेच धाडस त्याला त्याच्या पर्सनॅलिटीमध्ये पुढे जाऊन दिसून येत असतं. आणि एंटरप्रेन्योर्स मस्ट टेक अप रिस्पॉन्सिबिलिटी अँड स्टँड अप टू फेस एनी प्रॉब्लेम अँड कन्फ्लिक्ट्स. एक्सेप्टिंग रिस्पॉन्सिबिलिटी नीड्स मोर करेज अँड लिविंग विथ दैट एड्स टू हिज पर्सनैलिटी. कोई भी प्रॉब्लम होगा, एंटरप्रेन्योर के पास ये रिस्पॉन्सिबिलिटी लेने की क्षमता चाहिए कि वो उस प्रॉब्लम को फेस कर सकता है और ओवरकम कर सकता है, और यही रिस्पॉन्सिबिलिटी के लिए करेज चाहिए, और यही करेज उस एंटरप्रेन्योर के पर्सनैलिटी में आगे दिखाई दे सकता है. सो 8th, that is know self. He must know the strength and weaknesses of himself and his man. This will help in impressing a sense of belongingness in self and others. कोई भी एंटरप्रेन्योर होगा उसे अपने स्ट्रेंथ और वीकनेसेस का पता होना चाहिए, और यही उसकी एबिलिटी और यही उसके स्ट्रेंथ एंड वीकनेसेस उसे बिलोंगिंगनेस, उसके साथ काम करने वाले लोग, उसके एम्प्लॉयज़, फाइनेंसर्स, कस्टमर्स, इनके साथ में इम्प्रेशन ये डेवलप करता है. सो that is 8th potential, that is know self. 9th is fearless. Every entrepreneur must not to be fear to negotiate and must not negotiate out of fear. He must have full information about his business ventures and markets. तर कोणत्याही एखाद्या उद्योजकाला भीती नसली पाहिजे की आपला जो उद्योग आहे तो कसा होईल. हा उद्योग सुरू करत असताना त्याने सर्वच्या सर्व माहिती ही घेतली पाहिजे, त्याच्या बिझनेस व्हेंचर्सबद्दल, मार्केटबद्दल, त्याच्या युनिटमध्ये काम करणाऱ्या वर्कर्सबद्दल, त्यांच्या स्किल्सबद्दल. आणि हे जर नाही केलं तर त्याला कायमच भीती वाटत राहील, फिअर वाटत राहील की आपल्याला सर्व जे आपले कस्टमर्स आहेत किंवा जे होलसेलर्स आहेत, डीलर्स आहेत, त्यांच्याबद्दल निगोशिएट करावं लागेल. तर सुरुवातीलाच त्याला सर्व माहिती असली पाहिजे बिझनेसबद्दल, तरच तो फिअरलेस राहू शकेल. सो 10th इज ट्रस्ट अँड कॉन्फिडन्स.
He must have trust and confidence in the man with whom he is working. This is essential for good and effective team work. So एंटरप्रेन्योर जो भी अपने वर्कर्स होंगे, एम्प्लॉयज होंगे, उन पर ट्रस्ट और कॉन्फिडेंस रखना चाहिए, और ऐसा होगा तभी कोई भी काम इफेक्टिव होगा और उसके टीम वर्क के साथ अच्छा ही होगा. तर जो भी उद्योजक असणार आहे त्याचं आपल्यासोबत जे लोक काम करत आहेत त्यांच्यावरती विश्वास आणि कॉन्फिडन्स असला पाहिजे, आणि जर असं असेल तरच चांगले काम होऊ शकेल आणि चांगल्या प्रकारे टीम वर्क देखील होऊ शकेल. तर विद्यार्थी मित्रांनो, शॉर्टमध्ये सांगायचं असेल तर उद्योजक हा त्याच्या बिझनेस युनिटचा सोल आहे. म्हणजेच एखादा जो उद्योजक असणार आहे, तो जो उद्योग आहे तो उद्योग सुरू राहण्यासाठीचा एखादं कारण जे असणार आहे तो त्याचा मालक म्हणजेच एंटरप्रेन्योर असणार आहे. इन शॉर्ट, द एंटरप्रेन्योर इज द सोल ऑफ द बिझनेस युनिट अँड ही शुड हॅव गुड पोटेन्शियल टू कोप अप विथ द वर्किंग ऑफ ऑर्गनायझेशन. हेन्स, while selecting an entrepreneur, the above potential should be identified in him. अगर कोई भी एंटरप्रेन्योर सिलेक्ट करना होगा और आपको जब एंटरप्रेन्योर बनना होगा, आपको इन सभी पोटेंशियल का नॉलेज रखना चाहिए. ये बातें आपको ध्यान में रखनी चाहिए, तभी आपका बिजनेस यूनिट ग्रो अप करेगा, सफलता की ऊंचाई तो जाएगा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवरती आपण सर्व BSc ॲग्री, हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट्री, फिशरीज सर्वांच्या बद्दल लेक्चर्स देत असतो. नवीन ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपण मार्गदर्शन देत असतो. त्याचप्रमाणे नवीन नवीन जे जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्याच्याबद्दल देखील आपण माहिती देण्याचा प्रयत्न करतो. जर तुम्ही आपण अजूनही आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, आणि जे नवीन विद्यार्थी आपल्या कृषीमध्ये येत आहेत त्यांच्यापर्यंत देखील शेअर करायला विसरू नका. तर आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह, नवीन विषयासह. आता मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.